महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावनेर परिसरातील कोठोडी येथे WCLच्या विरोधात पीडित शेतकऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली आहे। या भेटीत त्यांनी 10 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या या बेमुदत आंदोलनाबद्दल सविस्तर चर्चा केली। सावनेरचे भाजपाचे आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी या प्रसंगी WCL पीडित शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली। तसेच आंदोलनावर तोडगा काढून पीडित शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली। सावनेर परिसरातील पटकाखेडी, कोठोडी, आदासा व येरणगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी वेस्टर्न कोल्ड फील्डने ओपन कास्ट खदान सुरू करण्यासाठी 2021 मध्ये अधिग्रहित केल्या। त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे असताना अद्यापही त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित केली नाही। तसेच पीडित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे। हे बेमुदत आंदोलन आता चिघळत चालले आहे, त्यामुळे वेळीच तोडगा काढण्याची नितांत गरज आहे। गावांचे लवकर पुनर्वसन करण्यात यावे, चुकीच्या पद्धतीने झालेली मोजणी पुन्हा करावी, प्रत्येक घरमालकाला योग्य मोबदला मिळावा, शेतकऱ्याला न्यायालयाने दिलेल्या धोरणानुसार 3 महिन्याच्या आत नोकरी द्यावी, पुनर्वसन होईस्तोवर पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे, आंगेवाडा येथील 30 हेक्टर बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या महत्त्वाच्या 6 मागण्या आंदोलनकर्त्यांच्या आहेत। आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या रास्त असल्याने WCLने त्या त्वरित मार्गी लावाव्यात आणि त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना केली। या प्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर, WCLचे CMD द्विवेदी व इतर अधिकारी उपस्थित होते। इंडिया न्यूज TV24 करिता ब्युरो रिपोर्ट सावनेर।